नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 10चा अल्जेब्राचा, मॅथ्सचा, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा, फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 12 लेक्चर झालेले आहेत आणि हे आपलं 13वं लेक्चर झालेलं आहे, चालू आहे 13वं लेक्चर घेत आहोत। ठीक आहे, तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, कंपॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू काय पाहणार आहोत आपण। कंपॅरिझन पहा, हेडिंग पहा काय असणार आहे तुमचं, कंपॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यूला आपण काय लिहितो, शॉर्टमध्ये एफ व्ही लिहितो, अँड मार्केट व्हॅल्यूला आपण शॉर्टमध्ये काय लिहितो, एम पी मार्केट व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूला शॉर्टमध्ये आपण काय लिहितो, एम व्ही लिहितो। ठीक आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे, एफ व्ही आणि एम व्ही। ठीक आहे, फेस व्हॅल्यूला आपण एफ व्ही लिहितो, मार्केट व्हॅल्यूला काय लिहितो, एम व्ही लिहितो। आता अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, याच्या अगोदरचं लेक्चर जर 12वे लेक्चर जर बघितलं नसेल तुम्ही तर ते लेक्चर काय करायचं तुम्हाला पाहून घ्यायचं आहे। ते लेक्चर बघितल्याशिवाय तुम्हाला हे लेक्चरमध्ये बऱ्याचशा गोष्टी कळणार नाहीत। आता इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो फेस व्हॅल्यू काय असते। फेस व्हॅल्यू काय असते तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे फेस व्हॅल्यू काय असते। तर हे शेअर असते, शेअर आपण एखादी कंपनी आहे, ती कंपनी काय करते, सर्टिफिकेट इश्यू करते। समजा कंपनीचं नाव XYZ नावाची कंपनी आहे, त्या कंपनीने डिक्लेअर केली 1 रुपया का आहे त्यांच्या शेअरची फेस व्हॅल्यू काय आहे, 1 रुपया शेअरची फेस व्हॅल्यू आहे असं सांगितलं। हे सर्टिफिकेट आहे, काय आहे, सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे शेअरचं, त्याच्यावर लिहून दिलेलं आहे त्या सर्टिफिकेटवर की आमच्या कंपनीच्या एका शेअरची फेस व्हॅल्यू 1 रुपया आहे। पण कालांतराने जेव्हा लिस्ट केल्याच्या नंतर त्यांची किंमत वाढली, म्हणजे जर लोकांना जर त्यांच्या कंपनीमध्ये ग्रोथ वाटली, प्रॉफिटेबल वाटले, रेट ऑफ रिटर्न चांगला भेटत असेल वाटला तर त्यांनी काय केलेले, लोकांनी जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे त्यांच्या ज्या शेअरची प्राईस काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे। म्हणजे शेअरची प्राईस इन्क्रीज झाली म्हणजे ही फेस व्हॅल्यू त्यांनी 1 रुपया होती जेव्हा लिस्ट केली तेव्हा, मग आता करंटली समजा त्यांची 1 रुपयाच्या जागी समजा त्यांची कंपनीची शेअरची व्हॅल्यू 5 रुपीज झालेली आहे। किती होऊ शकते, ₹2, 3, म्हणजे 1 रुपयापेक्षा जास्त होऊ शकते। म्हणजे ही जी जास्त झालेली व्हॅल्यू आहे त्याला म्हणतो मार्केट व्हॅल्यू। आणि मार्केट व्हॅल्यू जी असते ती काय असते, करंट व्हॅल्यू, म्हणजे जेव्हा लिस्ट केल्याच्या तेव्हा जी व्हॅल्यू असते ती फेस व्हॅल्यू असते, म्हणजे त्यांनी जेवढ्या किमतीला लिस्ट केले ते, आणि त्याच्यानंतर जी काही कमी झालेली किंमत असेल, जास्त झालेली असेल किंवा तेवढीच असेल ती असते मार्केट व्हॅल्यू। एवढं कळलं असेल तुम्हाला। मग आता कंपॅरिझन करायचं आहे फेस व्हॅल्यूमध्ये आपल्याला आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये म्हणजेच एम व्हीमध्ये काय करायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे। आता ह्या कोणत्याही गोष्टीचं कंपॅरिझन करत असाल तुम्ही, फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू सोडून द्या, कोणत्याही गोष्टीची कोणतीही गोष्ट जर असेल तर त्याची तुम्ही जर तुलना करत असाल तर त्याच्या किती पॉसिबिलिटीज असतात, 3 पॉसिबिलिटीज असतात कोणत्याही गोष्टीच्या। जसं की कोणत्या पॉसिबिलिटीज असू शकतात फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये कोणत्या पॉसिबिलिटीज असू शकतात हे बघायचं आहे आपल्याला। पहा, पहिली पॉसिबिलिटी काय आहे तुमची, मार्केट व्हॅल्यू काय असू शकते, मार्केट व्हॅल्यू जास्त असू शकते फेस व्हॅल्यूपेक्षा। समजा मार्केट व्हॅल्यू काय असू शकते तुमची, फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असू शकते। मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, ह्याला वाचायचं कसं, मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, म्हणजे हे ग्रेटर दॅनचं साईन आहे। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, मार्केट व्हॅल्यू काय आहे तुमचे जास्त आहे फेस व्हॅल्यूपेक्षा। जर याचं एक्झाम्पल, याची पहिली पॉसिबिलिटी काय आहे, मार्केट व्हॅल्यू जास्त आहे फेस व्हॅल्यूपेक्षा। आता तुमचा शेअर्स होता हा XYZ नावाच्या कंपनीचा शेअर होता, ठीक आहे, हे सर्टिफिकेट आहे, ₹1 का आहे त्याची फेस व्हॅल्यू 1 रुपया आहे। मग फेस व्हॅल्यू जर समजा याची 1 रुपया असेल, इथं लिहितो मी, आहे का नाही, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू तुमच्या कंपनीचा 1 रुपया आहे आणि सध्या मार्केट व्हॅल्यू ह्या कंपनीच्या शेअरची किती आहे, रुपीज समजा 5 आहे। तर तुम्हाला जर कळायचं असलं म्हणजे काय आहे, कंपनी लॉसमध्ये आहे का कंपनी प्रॉफिटमध्ये आहे काय आहे, तर पहा, म्हणजे फेस व्हॅल्यूमधनं जर तुम्ही काय करायचं, याला काय करायचं, देअरफॉर तुम्ही मार्केट व्हॅल्यूमधनं जर तुम्ही फेस व्हॅल्यू जर काढल्या, जसं की म्हणजे एम व्हीची किंमत टाका, एम व्हीची ₹5 आहे, 5 मधनं जर आणि फेस व्हॅल्यूची किंमत 1 आहे, ह्याला जर सोडवलं तर तुम्ही काय येते आन्सर, इथे लिहू आपण, ह्याला जर सोडवलं तर आन्सर येते ₹4, हे रुपीजमध्ये आहे ₹4। पण लक्षात म्हणजे काय, ₹4 म्हणजे किती येऊ असं काही नाही आहे, मी एक्झाम्पलसाठी घेतलेलं आहे। मग एवढंच सांगायचं तुम्हाला इथं, जर मार्केट व्हॅल्यू ग्रेटर दॅन असेल, म्हणजे किती नाही असो, मार्केट व्हॅल्यू जर जास्त असेल फेस व्हॅल्यूपेक्षा, म्हणजे मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, तर त्याला आपण काय म्हणायचं, तुमचा जो शेअर आहे, शेअर कसा आहे म्हणायचं, तुमचा शेअर इज ॲट प्रीमियम, काय म्हणायचं, इथं लिहून दाखवतो तुम्हाला, इथेही मिटवतो मी,
तरी ते लिहितो मी तुम्हाला शॉर्टमध्ये, शेअर इज ॲट काय, देन शेअर इज ॲट प्रीमियम. हे काय असेल तुमचा, मग तुमचा शेअर काय असेल, शेअर देन शेअर इज ॲट प्रीमियम. प्रीमियम हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे, शेअर इज ॲट प्रीमियममध्ये आहे तुमचं शेअर. हा वर्ड तुम्ही अंडरलाईन करून बॉक्समध्ये टाकून ठेवा. म्हणजे फेस व्हॅल्यू ग्रेटर दॅन असेल तुमची, मार्केट व्हॅल्यू ग्रेटर दॅन असेल फेस व्हॅल्यूपेक्षा, देन शेअर इज ॲट प्रीमियम म्हणायचं. आता ही पहिली पॉसिबिलिटी झाली. आता दुसरी पॉसिबिलिटी काय होऊ शकते पहा. दुसरी पॉसिबिलिटी काय होऊ शकते, तुमची ही जी मार्केट व्हॅल्यू आहे, मार्केट व्हॅल्यू काय असू शकते तुमची, मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू. ठीक आहे, मार्केट व्हॅल्यू का असेल, कमी असेल. आता मार्केट व्हॅल्यू जास्त होती, मार्केट व्हॅल्यू कमी असू शकते फेस व्हॅल्यूपेक्षा. जेव्हा असे असेल तर शेअर इज ॲट काय म्हणायचं, शेअर इज ॲट डिस्काउंट. शेअर इज ॲट डिस्काउंट हे वर्ड आहेत, फक्त लक्षात ठेवा, शेअर इज ॲट डिस्काउंट. आता हा पण वर्ड तुम्ही अंडरलाईन करायचा आणि लक्षात ठेवायचा, शेअर इज ॲट डिस्काउंट. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी. समजा मार्केट व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे, आता फेस व्हॅल्यू या शेअरची किती आहे, समजा फेस व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे रुपीज का आहे तुमच्या ह्या शेअरची, ₹1 आहे फेस व्हॅल्यू. का आहे, ₹1 आहे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू आहे, फेस व्हॅल्यू पहा इकडं पुढे लिहितो आपण. ह्या शेअरची तुमच्या फेस व्हॅल्यू काय आहे, समजा आपण काही घेऊ शकतो, समजा हा सोडून द्या, समजा जास्त घेऊ आपण. समजा रुपीज का आहे, ₹5 ही काय आहे फेस व्हॅल्यू आहे एखाद्या शेअरची. ₹5 का आहे ह्या शेअरची, ₹5 फेस व्हॅल्यू ह्या शेअरची काय ₹5 आहे. आणि मार्केट व्हॅल्यू आपण काय घेतली, रुपीज काय घेतली, ₹4 घेतली. ह्याला जर सोडवल्या तुम्ही, म्हणजे मार्केट व्हॅल्यू मायनस तुम्ही फेस व्हॅल्यू केल्या, म्हणजे बरोबर मार्केट व्हॅल्यू किती आहे तुमची 4 आहे, फेस व्हॅल्यू काय आहे 5 आहे, -5 इजिकल टू काय येणार तुमचं -1 येणार आहे. म्हणजे -1 म्हणजे छोटा अंक असतो. ठीक आहे, -1 छोटा अंक असतो. म्हणजे तुमची मार्केट व्हॅल्यू का आहे तुमची कमी आहे फेस व्हॅल्यूपेक्षा. जेव्हा असं असेल म्हणजे कंपनी तुमची, याचा अर्थ काय होते, म्हणजे लॉसमध्ये चालले, कंपनीमध्ये तुमच्या लोकांना, म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये लोकांना इंटरेस्ट नाही किंवा विश्वास नाही, त्यामुळे तुमची कंपनी काही कारण असतो, काही असेल कारण आपल्याला काही देणं घेणं नाही, काही कारण असतो कंपनीमध्ये लोकांना लॉस फेस करतात शेअर होल्डर्सला, तर ते त्याला काय म्हणायचं, शेअर इज ॲट डिस्काउंट म्हणायचं. ठीक आहे, किंवा सरळ साधं त्या गोष्टी सोडून द्या, प्रॉफिट लॉसच्या. फेस व्हॅल्यू काय असेल तुमची, फेस व्हॅल्यू जास्त असेल आणि मार्केट व्हॅल्यू कमी असेल तर तुमचा शेअर इज ॲट डिस्काउंट असं म्हणायचं. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. आता हे 2 पॉसिबिलिटी झाल्या. एकतर तुमची काय असू शकते, मार्केट व्हॅल्यू जास्त असू शकते फेस व्हॅल्यूपेक्षा, एकतर मार्केट व्हॅल्यू कमी असू शकते. आता तिसरी एक पॉसिबिलिटी येऊ शकते. काय तिसरी पॉसिबिलिटी येऊ शकते, तिसरी पॉसिबिलिटी आहे की दोन्ही बरोबर राहू शकतात. मार्केट व्हॅल्यू बरोबर फेस व्हॅल्यू असू शकते तुमची, मार्केट व्हॅल्यू बरोबर काय असू शकते तुमची, फेस व्हॅल्यू असू शकते. ठीक आहे, मग जेव्हा असं असेल तर तुम्ही काय म्हणायचं, शेअर इज ॲट पार म्हणायचं, शेअर इज ॲट पार. ठीक आहे, PAR. ठीक आहे, शेअर इज ॲट पार म्हणायचं. काय म्हणायचं अशा वेळेस तुम्ही म्हणायचं, शेअर इज ॲट पार. हे ॲट आहे, नाही तर तुम्हाला दुसरंच काहीतरी वाटेल. ठीक आहे, हे ॲट, AT, शेअर इज ॲट पार. ठीक आहे, ह्या गोष्टी फक्त तुम्ही लक्षात ठेवायच्या, ह्या 3 गोष्टी. ह्याचं एक्झाम्पल पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जसं की समजा याचं एक्झाम्पल, 3rd नंबरचं एक्झाम्पल सांगायचं असेल, समजा एखादा कंपनी आहे, त्याची फेस व्हॅल्यू काय ₹5 आहे, एखाद्या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू 5 आहे आणि मार्केट व्हॅल्यूसुद्धा काय आहे 5 आहे. म्हणजे ह्याचं जर सबट्रॅक्शन केल्या, म्हणजे जसं की मार्केट व्हॅल्यू मायनस फेस व्हॅल्यू केल्या, जसं की तुमची मार्केट व्हॅल्यू आहे ₹5, फेस व्हॅल्यूसुद्धा 5 आहे. ह्याला जर सोडवल्या तुम्ही, 5 मधनं 5 गेला तर 0. म्हणजे जेव्हा तुम्ही मार्केट व्हॅल्यूमधनं फेस व्हॅल्यू काढता, म्हणजे 0 केव्हा येते, दोन्ही किमती तेव्हाच असले तेव्हा 0 येते. म्हणजे तुमचा 3च पॉसिबिलिटी बनतात. ह्या 3च पॉसिबिलिटी लक्षात ठेवायचं. हे सगळं मिटून टाकतो मी तुम्हाला, हे सगळ्या बेसिक गोष्टी कळल्या असतील. म्हणजे कंपॅरिझन केलं तर फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये काय येईल तुमचं, 3च येणार आहे. एकतर काय असणार आहे तुमची, मार्केट व्हॅल्यू जास्त असेल फेस व्हॅल्यूपेक्षा, एकतर मार्केट व्हॅल्यू कमी असेल फेस व्हॅल्यूपेक्षा, एकतर मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काय असेल तुमची बरोबर असेल. फक्त लक्षात ठेवायच्या तुम्हाला हे 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या. पार कधी म्हणायचं, डिस्काउंटमध्ये तुमचं शेअर पार कधी आहे, डिस्काउंटमध्ये कधी आहे, प्रीमियममध्ये कधी आहे. कारण तुमच्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये अशा प्रकारचे वर्ड्स यूज केले जातात, शेअर इज ॲट प्रीमियम ॲट ₹60, ₹100, तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे ह्याचा अर्थ काय आहे काय नाही. तर हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला कळल्याशिवाय तुम्हाला क्वेश्चन पुढले सोडवताच येणार नाही. पहा, आता एखाद्या कंपनी आहे, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. तर आता एखादा मुलगा आहे समजा, तर समजा हा का आहे, एक मुलगा आहे समजा, त्याचं नाव काय आहे, ओमकार नावाचा काय आहे, एक मुलगा आहे. ठीक आहे, मुलगा म्हणू शकतो किंवा एक माणूस आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, कोणी असं कन्सिडर करू शकता, एक पर्सन आहे, ओमकार नावाचं एक काय आहे, पर्सन आहे. त्या व्यक्तीला काय करायचं आहे, त्या व्यक्तीला शेअर्स खरेदी करायचे. काय करायचं, शेअर्स खरेदी करायचे. समजा
त्या व्यक्तीला काय करायचं आहे, शेअर्स परचेस करायचं आहे, शेअर्स काय करायचं आहे, परचेस करायचं आहे. मग परचेस करायचं असेल तर समजा एखादी कंपनी आहे, समजा एक कंपनी आहे, काय कंपनीचं नाव आहे, XYZ नावाची का आहे कंपनी आहे, XYZ नावाची का आहे कंपनी आहे, किंवा कोणतीही कंपनी घेऊ शकता तुम्ही. XYZ नावाच्या कंपनीची फेस व्हॅल्यू किती आहे, फेस व्हॅल्यू समजा 100 रुपये आहे आणि मार्केट व्हॅल्यू का आहे 120 रुपये आहे. फेस व्हॅल्यू समजा 100 रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 120 रुपये आहे. तर त्या ह्या व्यक्तीला किती शेअर खरेदी करायचे, समजा ह्याला 10 शेअर खरेदी करायचे. किती शेअर खरेदी करायचं आहे, 10 शेअर्स खरेदी करायचं आहे. तर त्याला किती पैसे लागतील पहा तुम्ही, म्हणजे फेस व्हॅल्यू पहा. कधीशा पण जी शेअरची खरेदी आणि विक्री, म्हणजे तुम्ही जर स्टॉक एक्सचेंजमध्ये गेल्या, तुमचे जे शेअर्स आहेत त्याची बाईंग अँड सेलिंग कोणत्या रेटला होत असते, काही असो तुमच्या शेअरची प्राईस काय फेस व्हॅल्यू काही असो, तुमच्या शेअरची फेस व्हॅल्यू काही असो, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुमच्या जी शेअरची आहे का नाही, मार्केट व्हॅल्यूलाच खरेदी आणि विक्री होते, मार्केट व्हॅल्यूलाच काय होते तुमची खरेदी आणि विक्री होते. समजा ह्या ओमकारला जर 10 शेअर खरेदी करायचे असले तर एका शेअरची किंमत मार्केट व्हॅल्यू किती आहे 120 आहे. तर ह्याला कॅल्क्युलेट करा, 10 म्हणजे 120 गुणिले 10 जर केलं तर ह्याला किती रुपये लागतील, 1200 रुपये लागतील. किती रुपये लागतील, 1200. आता याच्यावर टॅक्सेस बिक्सेस ब्रोकरेज बिक्रेज ते वेगळी गोष्ट आहे, पण किमान तुम्हाला 1200 रुपये लागतील आणि याच्यावर टॅक्सेस ब्रोकरेज ते लागेल, ते वेगळं असेल तर ते वेगळं एक्स्ट्रा तुम्हाला ॲड करावं लागेल. तुम्हाला हे कळलं असेल एक्झाम्पल, ठीक आहे. तर हे तुम्हाला एक्झाम्पल कळलं असेल कशा प्रकारे हे करू शकता तुम्ही, शेअर वगैरे खरेदी करू शकता, ठीक आहे. तर हे कळलं असेल. त्याच्यानंतर रेट ऑफ रिटर्न तुम्हाला माहीत पाहिजे. रेट ऑफ रिटर्न का आहे, रेट ऑफ रिटर्न कळण्यासाठी तुम्हाला काय करू, आपण एक एक्झाम्पल घेऊ रेट ऑफ रिटर्न कळण्यासाठी. ते एक्झाम्पल घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय कळेल, रेट ऑफ रिटर्न कळेल, ठीक आहे. पहा आता क्वेश्चन पहा. तर रेट ऑफ रिटर्न आपल्याला बघायचं. रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय आहे, जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर जे काय आपल्याला रिटर्न भेटतात पैसे आहे का नाही, त्याला रेट ऑफ रिटर्न म्हणतो. रेट ऑफ रिटर्न तो आपण ॲक्च्युली हे एक्झाम्पल मार्फत पाहूया, तुम्हाला मोर क्लॅरिटी येईल. आणि रेट ऑफ रिटर्न कसा कॅल्क्युलेट करायचा हे पण तुम्हाला कळेल. तर ठीक आहे. श्रेयांश एक नावाचा व्यक्ती आहे, श्रेयांश परचेस्ड खरेदी केले त्यांनी शेअर ऑफ ए शेअर म्हणजे एकच शेअर खरेदी केला. शेअर ऑफ फेस व्हॅल्यू FV दिलेला आहे तुमच्या पुस्तकात, असं डायरेक्टली देतात. FV म्हणजे काय, फेस व्हॅल्यू ₹100 फॉर मार्केट व्हॅल्यू ₹120. त्या शेअरची फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे आणि त्याला 120 रुपयाच्या मार्केट व्हॅल्यूला खरेदी केली, ठीक आहे. कंपनी डिक्लेअर्ड 15% डिव्हिडंड. आता डिव्हिडंड पण माहीत पाहिजे तुम्हाला, फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, डिव्हिडंड, शेअर बीर सगळं सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. तर कंपनीनं किती पर्सेंट डिक्लेअर केलेला आहे डिव्हिडंड, 15% ऑन द शेअर. फाइंड द रेट ऑफ रिटर्न. तर रेट ऑफ रिटर्न काय करायचं, काढायचं आहे. सोल्युशन पहा. सोल्युशन लिहिताना तुम्ही काय करायचं, जे जे दिले ते लिहून घ्या, ठीक आहे. फेस व्हॅल्यू काय दिले तुम्हाला, फेस व्हॅल्यू दिलेलं आहे, त्याला आपण FV म्हणतो, फेस व्हॅल्यू. तुम्हाला सोपं जाण्यासाठी मी लिहितोय फेस व्हॅल्यू इज इक्वल टू किती दिले तुमचं ₹100, ठीक आहे. फेस व्हॅल्यू 100. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू याच्या खालीच लिहितो मी, मार्केट व्हॅल्यू पण दिलेलं आहे तुम्हाला त्यांनी, MV म्हणतो आपण त्याला. मार्केट व्हॅल्यू दिलेलं आहे रुपीज किती दिलेलं आहे 120 मार्केट व्हॅल्यू दिलेलं आहे. डिव्हिडंड बी दिलेला आहे. डिव्हिडंडला आपण कॅपिटल D न दर्शवतो, इज इक्वल टू रुपीज तुमचा काय आहे 15% दिलेला आहे, ठीक आहे. तर हा डिव्हिडंड. आता फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यूमध्ये काही कन्फ्युजन नाही तुम्हाला. आता कन्फ्युजन तुम्हाला कुठे येऊ शकतो, डिव्हिडंडमध्ये. कंपनी डिक्लेअर्ड 15% डिव्हिडंड ऑन द शेअर. पहा आता मला एक गोष्ट सांगा, हा काही व्यक्ती श्रेयांश नावाचा व्यक्ती आहे. श्रेयांश जेव्हा शेअर खरेदी करेल किंवा शेअर विकेल, त्याला कोणत्या किमतीला तो विकेल, मार्केट व्हॅल्यूला. तुम्हाला जर शेअर खरेदी करायचा असेल एखाद्या कंपनीचा, तुम्ही मार्केट व्हॅल्यूला खरेदी करणार मार्केट व्हॅल्यूला, आणि विकायचं असेल तर मार्केट व्हॅल्यूला, जी काही करंट प्राईस असेल. मग जर कंपनी 15% काय, कंपनी डिक्लेअर्ड 15% डिव्हिडंड ऑन द शेअर, म्हणजे याचा अर्थ काय आहे, कंपनीनं एक शेअर ज्याच्याकडे असेल त्या कंपनीचा, एक शेअर ज्या कंपनीचा असेल त्याला 15% डिव्हिडंड भेटणार. किती डिव्हिडंड भेटणार, 15% डिव्हिडंड भेटणार. पण 15% मध्ये भेटणार, पण किती रुपये भेटणार, किती टक्के रिटर्न व्हायला ते आपल्याला काढायचं आहे. एवढं लक्षात घ्या. हे 15% जे काय रिटर्न भेटेल तुम्हाला, ते कशावर भेटणार आहे, म्हणजे ह्या शेअरवर भेटणार आहे, आणि ते पण मार्केट व्हॅल्यूवर भेटणार आहे. कशावर भेटणार आहे तुम्हाला, फेस व्हॅल्यूवर भेटणार नाही. रेट ऑफ रिटर्न म्हणजे डिव्हिडंड तुम्हाला भेटणार आहे कशावर, मार्केट व्हॅल्यू. हेअर मी लिहून देतो वाटलं, हेअर द डिव्हिडंड ऑन द, हेअर डिव्हिडंड ऑफ असं लिहा,
here dividend of 15%, here dividend of 15% will be given on रुपीज 120 म्हणा किंवा मार्केट व्हॅल्यू आहे का नाही. इन्व्हेस्टमेंट ऑफ रुपीज 120 म्हणजे तुम्हाला काय आहे, म्हणजे 120 रुपयाला काय भेटणार आहे, त्याला 15 रुपये भेटणार आहे. तर 15% म्हणजे काय, 15 रुपये. 100 रुपये. आता 100% म्हणजे काय असते पहा, 100% म्हणजे 100 रुपये. आता समजा 100% म्हणजे तुमचं 100 रुपये असते. ठीक आहे. आता 15% म्हणजे कायचं असणार, 15% म्हणजे 15 रुपये असणार आहे. सरळ भाषेमध्ये जर लिहायचं असेल तर पहा हे मिटवतो मी. म्हणजे ह्या श्रेयांशला हिअर द डिव्हिडंड ऑफ 15% विल बी गिवन, म्हणजे म्हणण्यापेक्षा आपल्याला सरळ डिव्हिडंड ऑफ 15% सरळ आपण म्हणू की हा श्रेयांशला, साध्या भाषेमध्ये सांगतो मी, श्रेयांश जो आहे 15% म्हणजे डिव्हिडंड म्हणजे त्याला 15 रुपये एका शेअरला मिळणार आहेत. आणि ते पण त्याला कशावर मिळणार आहेत, म्हणजे 120 रुपयाला 15 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. तर काय आहे, हेअर दॅट ऑन द इन्व्हेस्टमेंट ऑफ रुपीज 120 श्रेयांश गॉट रुपीज 15 असं लिहा वाटलं तर. हेअर साध्या भाषेत सरळ, हेअर ऑन द इन्व्हेस्टमेंट ऑफ रुपीज 120 काय जी मार्केट व्हॅल्यू असेल ते, हेअर ऑन द इन्व्हेस्टमेंट ऑफ रुपीज 120 श्रेयांश नाव आहे त्याचं दिलेलं तर घ्या, श्रेयांश गॉट रुपीज 15. हा रुपीज 15 कुठून आला, तर हा 15% डिव्हिडंड. आणि 15% डिव्हिडंड तुम्हाला मार्केट व्हॅल्यूवर भेटणार आहे, म्हणजे 120 रुपयावर तुम्हाला 15 रुपये भेटणार आहेत. मग आता रेट ऑफ रिटर्न काढायचं. लेट एक्स बी द रेट ऑफ रिटर्न. काय म्हणणार आपण, लेट रेट ऑफ रिटर्न बी X%. लेट एक्स बी द रेट ऑफ रिटर्न. लेट एक्स बी द रेट ऑफ रिटर्न. लेट X% म्हणा, लेट X%, रेट ऑफ रिटर्न पर्सेंटमध्ये काढायचं. लेट X% बी द रेट ऑफ रिटर्न. आता पहा तुम्हाला माहीत आहे, आता हा जी त्याला जे मिळालेला आहे रेट ऑफ रिटर्न आहे का नाही, म्हणजे डिव्हिडंड जो मिळालेला आहे, रेट ऑफ रिटर्न म्हणण्यापेक्षा डिव्हिडंड जो श्रेयांशला मिळालेला आहे 120 वर 15 मिळालेला आहे. किती मिळालेला आहे पहा, म्हणजे 120 रुपयावर त्याला किती मिळालेलं आहे, 15. म्हणजे त्याची किंमत जेव्हा 120 रुपये होती तेव्हा 15 रुपये मिळालेले आहे. तर त्याला 100 रुपयावर किती मिळणार, लेट एक्स बी द रेट ऑफ रिटर्न म्हणजे एक्स मिळणार. ठीक आहे. अशा प्रकारची मांडणी करता आली पाहिजे तुम्हाला, अशा प्रकारची मांडणी करता आली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे वाटलं तर याच्या पुढे देअरफॉर लिहू शकता. म्हणजे 120 रुपये जेव्हा त्याची किंमत असेल तर त्याला 15 मिळालेली आहे, जेव्हा 100 असेल त्याला किती मिळणार आहे, म्हणजे रिटर्न X%. आता याला सोडा तुम्ही, अशा प्रकारचं गणित कसं सोडवता तुम्ही, तुम्हाला माहीत आहे. तर हा तुमचा इकडं काय होईल, तुमचा ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे देअरफॉर तुमचं काय असणार आहे, 15 × 100 इज इक्वल टू एक्स इंटू काय असणार आहे, तुमचं 120 असणार आहे. म्हणजे ह्यालाच तुम्ही सरळ म्हणजे साधं डायरेक्टली जर करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली बी करू शकता. हे करून दाखवतो नंतर डायरेक्टली लिहितो मी तुम्हाला. 15 × 100 असणार आहे, एक्स इंटू तुमचा 120 असणार आहे. बरोबर आहे. मग ह्यालाच तुम्ही काय लिहू शकता, असं लिहू शकता. देअरफॉर तुम्ही असंही लिहू शकता, म्हणजे एक्स इंटू 120 इज इक्वल टू तुमचा 15 × 100 लिहू शकता. बरोबर आहे. सेमच आहे, इकडले इकडे लिहिले. ह्यालाच तुम्ही काय लिहू शकता, देअरफॉर म्हणजे हा एक्स, देअरफॉर तुमचा एक्स इज इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही, 15 × 100 आणि हा डिव्हिजनमध्ये इथला जो हा इकडला मल्टिप्लिकेशनचा आहे, लेफ्ट साईडचा जो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तो राईट साईडला काय येईल तुमचा डिव्हिजनमध्ये येईल, म्हणजे 120. ठीक आहे. म्हणजे 15 × 100 आपण 120. डायरेक्टली तुम्ही ही स्टेप ह्याच्यानंतर ही स्टेप पण तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, लिहू शकता. ह्याच्यानंतर ही स्टेप तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. आता ह्याला काय करायचं आहे तुम्हाला, सोडवायचं आहे. हा 0 कटला, हा 0 कटला. आता ह्याला कटवायचं आहे तुम्ही. ह्याला कसं कटवणार आहे तुम्ही पहा. आता जर तुम्ही 2 न डिवाइड केला तर हा 6 होईल, हा इथं 5 होईल. बरोबर आहे. पुन्हा याला काय करू शकता तुम्ही, 3 न डिवाइड करू शकता. 3 न डिवाइड केलं तर इथं राहील तुमचा 3 × 2 = 6. इथं राहील तुमचा 3 × 5 = 15. ठीक आहे. इथं राहील तुमचा 5 × 5 काय होईल तुमचा 25 होईल. 25 डिवायडेड बाय 2 ह्याचा काय होईल, 25ला जर 2 न डिवाइड केलं तर 12.5 म्हणजे 12.5% तुमचं काय असेल, रेट ऑफ रिटर्न असेल. एक्स इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं 12.5% असेल. आणि हे एक्स म्हणजे काय मानलं होतं आपण, लेट एक्स बी द रेट ऑफ रिटर्न, म्हणजे रेट ऑफ रिटर्न तुमचा किती असणार आहे 12.5%, 12.5%. ठीक आहे.
म्हणजे तुम्हाला जर 120 रुपयावर 15 रुपयाचं म्हणजे 15% हे भेटायला आहे, तुम्हाला काय भेटायला डिव्हिडंड भेटायला आहे, तर तुम्हाला 100 रुपयावर किती भेटणार आहे 12.5% एक काय भेटणार आहे रेट ऑफ रिटर्न भेटणार आहे। त्याच्यानंतर आपण काय करूया नेक्स्ट क्वेश्चन बघूया। पहा तुमच्या पुढे 2 क्वेश्चन दिलेले आहेत। पहा क्वेश्चन नंबर तुमचा छोटे छोटे क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर तुमचा 2 आहे सेकंड। तर पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे फेस व्हॅल्यू FE म्हणजे काय तुमची फेस व्हॅल्यू ₹100 दिलेले आहे, प्रीमियम दिलेलं आहे त्याच्यावर ₹65, देन मार्केट व्हॅल्यू काढायचे, पहा तर सिंपल आहे अशा प्रकारचा क्वेश्चन। तुम्ही अशा प्रकारचा क्वेश्चन सोडवला नसेल तुम्हाला माहिती आहे कसं सोडवायचं। पहा जे दिले ते एकदा लिहून घ्या। फेस व्हॅल्यू तुमची काय आहे फेस व्हॅल्यू तुमची आहे ₹100 ठीक आहे। त्याच्यानंतर कॉमा प्रीमियम दिलेले आहे तुम्हाला, प्रीमियम दिलेले आहे, प्रीमियम दिलेले आहे तुमचं किती आहे इज इक्वल टू तुमचं ₹65 आणि तुम्हाला काढायचं काय आहे हे 65 आहे, काढायचं आहे मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय। तर पहा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असेल मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय असेल, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फॉर्म्युला तुमचा असते म्हणजे फेस व्हॅल्यू जी आहे फेस व्हॅल्यूमध्ये जर तुम्ही प्रीमियम ॲड केल्या तर तुम्हाला मिळते मार्केट व्हॅल्यू ठीक आहे। म्हणजे पहिल्या नंबरचं क्वेश्चन तुम्ही बघितलं असाल, म्हणजे जेव्हा मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू मग आपण काय म्हणतो शेअर इज ॲट काय म्हणलं होतं आपण शेअर इज ॲट प्रीमियम म्हणलं होतं शेअर इज ॲट प्रीमियम म्हणलं होतं। म्हणजे मार्केट व्हॅल्यू तुमची जास्त आहे फेस व्हॅल्यूपेक्षा शेअर इज ॲट प्रीमियम, मग प्रीमियम त्यांनी सांगितले शेअर इज ॲट प्रीमियम हा एम आहे, तर प्रीमियम त्यांनी सांगितले तर तुम्हाला म्हणजे फेस व्हॅल्यूमध्ये प्रीमियम जर ॲड केलं तर मार्केट व्हॅल्यू मिळते। तर पहा सरळ सरळ तुम्हाला काय करायचं आहे मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार आहे फेस व्हॅल्यू तुमची किती आहे 100 आहे, 100 मध्ये तुमचा प्रीमियम किती आहे 65 हे ॲड करा, ह्याला जर ॲड केल्याच्या नंतर तुमचा आन्सर काय येणार आहे 100 + 65 म्हणजे रुपीज तुमचं 165 म्हणजे तुमच्या शेअरची जी फेस मार्केट व्हॅल्यू किती आहे तुमच्या शेअरची मार्केट व्हॅल्यू ₹165 आहे। हे तुम्हाला रफमध्ये लिहून दिलं होतं ठीक आहे, हे रफमध्ये लिहून दिलं होतं आपण बघितलेले ठीक आहे। तर हे तुमचा पहिला क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे। आता त्याच्यानंतरचा हा क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर थर्ड सोडवायचा आहे। कंप्लीट द फॉलोइंग टेबल, हा टेबल बनवायचा युजिंग गिवन इन्फॉर्मेशन, जी काही इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं हा टेबल कंप्लीट करायचा आहे। तर पहिल्यांदा काय दिलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये फेस व्हॅल्यू दिलेली आहे, फेस व्हॅल्यू दिलेली आहे पहिल्या शेअरची याची तुम्हाला ₹10 दिलेली आहे, जी माहिती दिली ती मी भरून घेतो। फेस व्हॅल्यू 10 दिलेली आहे, ह्याच्यामध्ये फेस व्हॅल्यू तुम्हाला 25 दिलेली आहे आणि इथं काय दिलेलं आहे तुम्हाला प्रीमियम ऑफ ₹7 इथं दिलेलं आहे, प्रीमियम ऑफ ₹7 इथं दिलेलं आहे। त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे थर्ड नंबरला ॲट पार दिलेलं आहे, ॲट पार, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे ₹5 दिलेलं आहे आणि इथं रुपीज तुम्हाला दिलेलं आहे 16। तर हे एवढी माहिती दिलेली आहे तुम्हाला, जे ब्ल्यू पेननं जी लिहिलेली आहे माहिती ती दिलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये। आता ही बाकीची माहिती काय करायची आहे तुम्हाला फिलअप करायचं आहे। तर कसं करू शकता तुम्ही आता तुम्ही याला सिंपल आहे, सरळ सरळ जर करायचं असेल तर पहिली केस जर घेतल्या तुम्ही पहिली केस आता तुमचं काय आहे हेच क्वेश्चन आहे तुमचा, हा क्वेश्चन म्हणजे तुमच्या पहिल्या केसचा आहे। म्हणजे हे फेस व्हॅल्यू तुमची 100 होती तर इथं 10 आहे, प्रीमियम तुमचं 65 होतं तर 7 आहे। तर मार्केट व्हॅल्यू काढायचे तुम्हाला, मार्केट व्हॅल्यू काढू शकता तुम्ही। तर काय करणार तुम्ही मार्केट व्हॅल्यू काढायचं असेल तर वन केससाठी जर तुमचं इथं वाटलं तर सोल्युशन म्हणून लिहू शकता तुम्ही, हा चार्ट बनवायचा आहे। कसं काढणार आहे सरळ सरळ मी ते करतो पहा। तर चार्ट बनवायचं आहे तुम्ही, चार्टमध्ये लिहायचं आहे आणि कसं केलं ते पण खाली लिहायचं आहे तुम्ही। कसं बनवणार तुम्ही हा चार्ट तर तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेला असणार, असं कॅल्क्युलेट करायचं नंतर चार्ट बनवून टाकून द्यायचं आहे। तर तुम्ही काय करणार बघा, म्हणजे मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू पहा सोल्युशन म्हणून लिहा, हा सोल्युशन म्हणून लिहायचं आहे तुम्हाला आणि काय करायचं हे लिहिल्याच्या नंतर हा चार्ट पूर्ण कम्प्लिटली खाली लिहायचं आहे बनवून टाकायचा। म्हणजे मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार आहे फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम असते बरोबर आहे प्रीमियम। तर तुम्हाला पहा मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू तुमची 10 आहे आणि प्रीमियम काय आहे तुमचं ₹7 आहे। म्हणजे फेस व्हॅल्यू 10, हा 10 प्लस प्रीमियम तुमचं किती आहे 7, ह्याला जर कॅल्क्युलेट केलं तर तुमचं 17 येईल ₹17। तर म्हणजे तुमची मार्केट व्हॅल्यू इथं किती असणार आहे ₹17 पहिल्याचा आन्सर ठीक आहे। याला 1 नंबर टाकून द्या तुम्ही म्हणजे तुम्हाला सोपं जाईल 1 नंबर। आता 2 नंबर इथं कॅल्क्युलेट करायचं आहे, तुमचं फेस व्हॅल्यू ₹25 आहे आणि मार्केट व्हॅल्यू काय आहे तुमची 16 आहे। तर काय आहे शेअर तुमचा काढायचा आहे, तर ठीक आहे।
मग तुम्हाला इथं फेस व्हॅल्यू आहे, इथं फेस व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला सेकंडमध्ये. फेस व्हॅल्यू दिलेली आहे रुपीज तुमची 25. मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी किती दिलेलं आहे मार्केट व्हॅल्यू, MV इज इक्वल टू रुपीज दिलेलं आहे तुमचं. मार्केट व्हॅल्यू दिलेलं आहे 16. तर पहा म्हणजे कधीच आपण लक्षात घ्या, हे काय आहे तुमचं फेस व्हॅल्यू जास्त आहे, मार्केट व्हॅल्यू कमी आहे, म्हणजे शेअर तुमचा लॉसमध्ये चालला आहे सरळ सरळ, म्हणजे तुमच्या शेअरची डिमांड कमी आहे. तर तुम्हाला हे सोडवायचे. देअरफॉर काय करू शकता, मार्केट व्हॅल्यू मायनस फेस व्हॅल्यू पहा इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती आहे तुमचं 16 मायनस 25. ह्याला सोडवा तुम्ही. ह्याला सोडवल्याच्या नंतर म्हणजे हा 16मधनं म्हणजे 16मधनं मायनस 25 जर गेला तर तुमच्याकडे किती उरणार, म्हणजे सरळ 25मधनं काय करा तुम्ही 16 घाला आणि मायनसचं साईन लावून टाकून द्या. ठीक आहे. तर हा तुमचा उरेल -9, म्हणजे -9 उरेल. बरोबर आहे का नाही, -9 म्हणजे हे तुमचं काय असणार आहे, तुमचं शेअर कशामध्ये असणार आहे, कमी आहे, म्हणजे शेअर इज ॲट तुमचा काय म्हणावं लागेल डिस्काउंट आहे का नाही. डिस्काउंट ऑफ रुपीज किती असणार आहे तुमचा 9. मायनसमध्ये वगैरे काय लिहायचं नाही. आपल्या फायनान्शियल याच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो तर काय लिहितो आपण ह्याच्यामध्ये लिहितो आपण डिस्काउंट. तर हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही काय करू शकता लिहू शकता. ठीक आहे, हे कळलं असेल. त्याच्यानंतर तुम्हाला लास्टला थर्ड नंबरचं सोडवायचं. थर्ड नंबरचा जो काही क्वेश्चन असेल तर थर्ड नंबरचं काय आहे, म्हणजे हा फेस व्हॅल्यू मार्केट फेस व्हॅल्यू दिलं नाही, शेअर इज ॲट पार आणि मार्केट व्हॅल्यू दिले. तुम्हाला मी सांगितलं होतं जेव्हा तुमचा फेस व्हॅल्यू बरोबर तुमची मार्केट व्हॅल्यू असते तेव्हा तुमचा शेअर काय असते, शेअर इज ॲट पार म्हणून सांगितलं होतं तुम्हाला. शेअर इज ॲट पार शेअर इज ॲट पार, मग शेअर इज ॲट पार दिलेला आहे, म्हणजे तुमची मार्केट व्हॅल्यू 5 असेल तर तुमची फेस व्हॅल्यूसुद्धा काय असणार आहे 5 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ तुम्ही काय करणार आहे इथं लिहून टाकायचं आहे तुमची फेस व्हॅल्यू काय आहे. मार्केट व्हॅल्यू ₹5 असणार आहे आणि फेस व्हॅल्यू पण तुमची काय असणार आहे ₹5 असणार आहे. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. ते चार्ट पूर्णपणे काय झालेला आहे इथं कंप्लीट झालेला आहे. हा चार्ट तुमचा काय झालेला आहे इथं कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन नंबर 4 आहे, क्वेश्चन नंबर 5 आहे आणि क्वेश्चन नंबर 6 आणि त्याच्यानंतर तुमचा प्रॅक्टिस सेट 4.3 जो आहे तो आपण काय करूया नेक्स्ट क्लासमध्ये काय करूया बघूया. आजच्या क्लासमध्ये काय करूया आपण इथंच थांबूया. ठीक आहे, आजच्या क्लासमध्ये इथंच थांबूया. हे व्यवस्थित जरासे एक्झाम्पल सोडून घ्या आणि याच्यानंतरचे एक्झाम्पल काय करा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ते एक्झाम्पल बघून घेऊया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल हा व्हिडिओ काय करा नक्कीच शेअर करा. थँक्यू.